तुम्हाला आता मी करडूची भाजी दाखवते। हा माझ्या व्हिडिओचा पार्ट 2 आहे। ही करडूची भाजी आहे। लाल माठ सारखी लागते ही भाजी। इकडे पण कुरडूची भाजी आहे। काय काय ती सगळी आता काढायची आहे। सगळी नाही काढायची। मस्त वारा सुटला आहे। पाणी सुद्धा भरलेलं आहे पर्यामध्ये। सगळे इकडे बघा मोठं मोठं काटले भेटतात आहेत। पकड वेल दाखव। इकडे वेल बघा काटल्याची पुढे हे बघा इथे सुद्धा आहे। या गावाचं नाव करबुडे वेतोशी असं आहे। इथून ट्रेनचा आवाज सुद्धा येतो। खालून भोग्यातून ट्रेन जाते तर ट्रेनचा आवाज येतो। भोके स्टेशन इकडे आता तुम्हाला सगळी जागा जागा आहे। तिथे आमचं घर दिसतंय। तिथे हे घर आहे आमचं। आता आम्हाला ट्रेनचा आवाज पण येतो आहे। आता मी तुम्हाला इथे पर्याचं पाणी दाखवते। मस्त एकदम स्वच्छ पाणी आहे। त्या पाण्यात आता आम्ही पाय धुवायला जातोय। नंतर आम्ही इथे आंघोळीला सुद्धा येणार आहोत। पर्यात पाणी एकदम स्वच्छ असतं। कसली घाण वगैरे काहीच नाही। आता ना आम्हाला ह्या पलीकडे जायचं आहे काटलं जमवायला। बघू तिथे आता काटलं बिटलं आहेत का। पाणी जे आहे ते जातंय हे बघा। वरना पाणी येतं आणि खाली एकदम धबधब्याला हे पाणी साठतं। तर खाली तुम्हाला दाखवते। आता मी इथे तुम्हाला ह्या साईडला जाणार आहोत। चप्पल काढून चाललं कारण का इकडे सगळं बुडबुडीत आहे। पाणी तुम्ही बघू शकता किती स्वच्छ आहे ते। इथे बघा आता मी हे नदी पार केली आहे। आता इथे आम्ही मस्तपैकी पाय धुवून वगैरे मागून पर्यात ना पुढच्या प्रवासाला निघालो। म्हणजे आता इथे काटलं शोधणार आहोत आम्ही। त्यासाठी व्हिडिओमध्ये नक्की शेवटपर्यंत राहा। ही बघा ही नागवेल आहे। इकडेच नेहमी इकडेच ही नागवेल येते। नेहमी आम्ही जेव्हा येतो तेव्हा काटले वगैरे शोधायला। ही नागपंचमीला खूप उपयोगी ठरते। इथे नागवेल आहे ही। पुढे जातोय आम्ही। पुढे बघतोय काटलं काय मिळतात काय। पावसाने सगळं काळोख केलेलं आहे। असं वाटतं की जोरातच पाऊस पडणार आहे। इथे आम्ही आता पुढे पुढे चालत आलोय। एवढी नदी तिथून आम्ही पार करून इथे पुढे आलेलो आहोत। आता वरती जाणार आहे। वरती जाऊन असं सगळं काटला वगैरे शोधून काढू आता इथे सगळीकडे। वारा पण खूप छान येतोय। इथे मला इकडे कसं काटलं भेटलंय बारकसं काढलंय मी। जास्त पिकेपर्यंत ठेवायचं नाहीये। इथे शोधते आता कुठे हे बघा। हे बघा इकडे आम्हाला काटलं मिळाले बघा। इथे कोणीतरी हे खाऊन टाकलेलं आहे काटलं। हे बघा आम्हाला इथे मोठी मोठी भेटलीच आहेत। पिशवीत टाकली। नंतर तुम्हाला मी सगळी जमवलेली दाखवणार आहे किती जमली आहेत ती। हा बघा इथे टायकुळा बघा किती धरलाय तो। आता आम्ही हा टायकुळा काढणार आहोत जेवढा हाताला येतोय तेवढा। तिकडे आम्हाला टायकुळा काढायला मिळणार नाही कारण का तो आतमध्ये होता। इथे आता भरपूर सारा आहे। हे बघा तिकडे आम्ही एवढा टायकुळा काढलाय। आता हा काढून घेतो पटापट। बघा इथे आता काढतोय आम्ही टायकुळा। डायरेक्ट काढतोय कारण का तो तोडायला येत नाहीये। नंतर आम्ही काढेन।